तळेगाव दाभाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे। 4 प्रभागातील 6 जागांकरता 20 मतदान केंद्रावर मतदान सुरू झालंय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर 2 डिसेंबरला ह्या नगर परिषदेसाठी मतदान पार पडलं, परंतु कोर्टाच्या आदेशानंतर काही जागा या स्थगित करण्यात आल्या होत्या। त्यापैकी तळेगाव मधील 6 जागा आणि लोणावळा नगर परिषदेमधील 2 जागा ह्या स्थगित करण्यात आल्या होत्या, परंतु आज त्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे। मतदार राजा देखील आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ह्या मतदान केंद्रावरती पोहोचत आहेत। तळेगावमध्ये आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली। थंडीचे दिवस असल्यामुळे अजूनपर्यंत जे मतदार आहेत ते सर्वजण बाहेर पडलेले नाहीये, परंतु जशी जशी वेळ पुढे चालली तसतसे मतदार जे आहेत ते आपला हक्क बजावण्यासाठी बाहेर येताना दिसत आहेत। ह्या ठिकाणचे जे आमदार आहेत सुनील शेळके यांचे बंधू हे देखील आपलं आज नशीब आजमावत आहेत। त्यांचं भवितव्य जे आहे ते मतपेटीमध्ये बंद होणार आहे आणि ह्या ठिकाणी महायुतीमध्ये लढत होत आहे। जे अनेक कार्यकर्ते आहेत ते महायुतीचे जे नाराज झाले त्यांनी देखील या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे। त्यामुळे इथले आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आणि उद्या ह्या सर्व नगर परिषदेचा निकाल जाहीर होणार आहे आणि त्यानंतरच इथलं चित्र स्पष्ट होणार आहे। मावळ तालुक्यामध्ये 2 नगर परिषद आहे आणि 1 नगरपंचायत आहे, त्यावरती कोण बाजी मारणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, मावळ, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।